आज आपण बनवतोय वालाच्या शेंगांची भाजी। इथे मी कढईत तेल घेतले, त्यामध्ये मी जिरे आणि मोहरी छान तडतडू दिले। मग चॉपरमध्ये एक मीडियम साईजचा कांदा चॉप करून घेतला आणि तो पण तेलात छान असं परतून घेतला। त्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकूया, कारण वालाची भाजी बनवतोय आणि वाल थोडासा पचायला जड असतो। सो मी इथे हिंग टाकून घेतलाय किंचित असा। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतेय, लाल तिखट टाकायचं आणि हळद टाकायची आणि मी थोडासा गोडवा म्हणून गूळ टाकतेय आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट टाकतेय मी थोडीशी आणि हा अंबारीचा कांदा लसूण मसाला आहे आणि हे थोडासा सूरज मसाला आहे। तुम्ही जो मसाला भाजीमध्ये वापरत असाल घरी तो इथे ॲड करू शकता। आणि मी इथे मीडियम साईजचे 2 टोमॅटो चॉपरमध्ये छान असे चॉप करून घेतले आहेत, ते आता मी इथे ॲड करणार आहे आणि यालाही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि आता आपण झाकण लावून याला 2-3 मिनिटं असं छान तेल सुटतपर्यंत शिजू देऊयात। हे बघू शकता किती छान असं तेल बाहेर सुटलेलं आहे। मग मी इथे वाल ॲड करते, जो मी गरम पाण्यामध्ये 5-6 मिनिटं भिजत ठेवला होता। कोणी वाफवून पण घेतात ह्या शेंगांना, पण मी इथे कोवळ्या असल्यामुळे मी अशाच थोड्या गरम पाण्याने नरम पडू दिल्या आणि मग मी त्या इथे धुवून स्वच्छ ॲड करते आहे आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर छान असं भाजीला शिजू द्यायचं। याला टोमॅटो जास्त टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटेलच, पण वाटलं तर तुम्ही इथे पाणी पण ॲड करू शकता, कोमट पाणी। आता मी इथे कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घेते आहे आणि आपली भाजी तयार झाली। बघू शकता किती छान दिसते आहे।